महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तो फक्त या शेतकरी बांधवांना मिळणार आहे याची सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत आतापर्यंत या शेतकरी बांधवांना आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले। 19वा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जे पैसे आहेत एकंदरीत 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले। एकंदरीत 18 हप्ते टाकण्यात आले आहेत। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19व्या हप्त्याचं स्टेटस जे आहे ते कशा पद्धतीने चेक करू शकता, तर अधिकृत वेबसाईटलाच भेट द्यावी लागणार आहे। अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर सविस्तर बातमी तुम्ही पाहू शकता। तर दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तुम्ही थेट त्याचं स्टेटस काढा। स्टेटस काढल्याच्या नंतर काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही दुरुस्त करून घ्या, कारण की 19वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या योजना कॉर युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या। दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले। 19 हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत 2,000 रुपयाचा जो हप्ता आहे तो येणार आहे, किंवा 2,000 किंवा 3,000चा पण येऊ शकतो। तर कधी तर त्यामध्ये वाढ झाली तर एकंदरीत 3,000 रुपयाचा पण हप्ता येऊ शकतो। तर त्या अनुषंगाने मित्रांनो, हप्त्यामध्ये कधी वाढ होईल या अनुषंगानेच हे जे पैसे आहेत तुम्हाला मिळणार आहेत वाढून। तर एकंदरीत निश्चितच शेतकरी बांधवांना अर्थसंकल्पामध्ये एक निश्चितच पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो हप्ते आहे त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, आता 19वा हप्ता येण्यापूर्वी तुम्हाला काय काय कामे करायची आहेत, तर 3 कामे करायची आहेत। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या। दुसरं म्हणजे लाईट सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग स्टेटस हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। तसेच आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा पहा, जेणेकरून जो हप्ता आहे कोणत्या बँक खात्यामध्ये चाललाय हे तुम्हाला एकदा लक्षात येईल। तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। फक्त ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार त्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार आहे। तर धन्यवाद, जय शिवराय।